मारलेला वृषभ भीम दुर्योधन दादावर कसा उतरून पडला। आपण दुर्योधन दादाच्या सहाय्याला जाऊया आणि त्या भीमाला ठार करूया। त्या पोरट्या अभिमन्यूला ठार केलं तसो। अरे दुःशासना एवढा किती असा घोडा कसा रे तू थोडा फोडतो आणि हा भीम अचाट शक्तीचा द्रौपदीच्या विडंबनेने दिवस गेला आणि तुझ्या वधाची प्रतिज्ञा केलेला तो पहा। परत काय भीम भैरे मद्याचे घटाचे घट निघून मदनमस्त हत्तीसारखा झुलतोय पहा। मामाश्री या दुःशासनाला तुम्ही कमी समजू नका। दादाने अर्जुनाला केलेल्या त्या भीमाचा मी आताच वध करतोय पहा। मामाश्री सर्वांगातून प्रक्षोभाच्या उर्मीचे तावून नेत्रावाटे अग्नीच्या ज्वाला उफाळू देत आहेत। हे उखळताना असा सामोर आहे दोन प्रचंड पर्वताच्या टक्करीचे तांडव जगाला मावले। शांत हो बाबा शांत हो। तुला विमानात ठार मारले ना तू कर्णाच्या मागे राहा। कर्ण त्याला मारणार मृत्यू करणार पण ठार नाही करणार। मग तू त्याला ठार मार वाटल्यास मी ठार करतो पण आता मी घेतो। तो पहा दुर्योधन पळाला सुद्धा। अरे बाप रे तो पळाला बाकी दुर्योधन पळाला म्हणून वाचला। कोण दुःशासन आज माझी एक तरी प्रतिज्ञा पूर्ण होणार म्हणायची। आता हे मला समोर आहे दादाने माघार घेतली तरी दुःशासन तुला शासन करायला तयार आहे। इडम राक्षसाला मारून खाणारा नरबलिया काय तू। शाबास रे माझ्या नरसिंह। परत सांगतो आपण जाऊया इथून। हे साक्षात मृत्यू तुझ्या समोर आहे। चल मी तुला पुन्हा सांगतो। अंधपुत्रा मी नरभक्षक काय आज मात्र मी खरा नरभक्षक होणार। माझ्या प्रतिज्ञेचा तो एक भाग आहे। रक्त प्राशन करणार मी तुझे माझ्या प्रतिज्ञेनुसार। प्रतिज्ञा या हाताने मी पांचालीला तिच्या केसाने धरून खडखडत सभागृहात आणलं। हा पहा तो माझा गजशिंडेप्रमाणे लांब आणि बळकट आहोत। या हाताने मी कित्येक शत्रूंना यमसंधी पाठवलं। या माझ्या हाताने कित्येक सुंदरीचे मी मतदान केलं आणि याच हाताने मी तुला ठार मारणार। भीमा सांभाळ आता तुला धर्म आठवू लागलाय। अधर्माने मानेल हा खरा धर्म। अंधपुत्रा बघ आपल्या कर्माची फळे।
पाप्यानो पतिव्रता